नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। सरकार दिवाळीपूर्वी सामान्यांना आनंदाची बातमी देण्याची तयारी करत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून जीएसटी मध्ये सुधारणा करण्याची घोषणा केली होती। या घोषणेनुसार आता जीएसटीच्या दोनच दरांचा म्हणजेच 5% आणि 18% प्रस्ताव आहे। त्यानंतर 20 आणि 21 ऑगस्ट रोजी दिल्लीत झालेल्या मंत्री गटाच्या बैठकीत 12% आणि 28% जीएसटी स्लॅब रद्द करण्याच्या केंद्राच्या प्रस्तावालाही मंजुरी मिळाली आहे। आता याबाबत अजून एक मोठी अपडेट समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सरकार आता कापड म्हणजे टेक्सटाइल्स आणि खाद्यपदार्थांना 5% जीएसटी स्लॅब मध्ये आणण्याचा विचार करत आहे। नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म अंतर्गत सामान्य नागरिकांवरील कराचा बोजा कमी करण्यासाठी विशेषतः खाद्यपदार्थ आणि कपड्यांवरील जीएसटी 5% केला जाऊ शकतो। एका प्रमुख वृत्त संस्थेच्या अहवालानुसार सरकार काही सामान्य सेवांवरील जीएसटी दर देखील कमी करून 18% 5% आणण्याचा विचार करत आहे। याशिवाय बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्राची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी लक्षात घेऊन सिमेंटसह इतर अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याच्या योजनेवरही चर्चा केली जाऊ शकते। सिमेंटवरील जीएसटी 28% 18% पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे। या संभाव्य बदलांमध्ये टर्म इन्शुरन्स आणि आरोग्य विमा पॉलिसींवरील जीएसटी पूर्णपणे रद्द केला जाऊ शकतो। तसेच 4 मीटर पर्यंतच्या छोट्या गाड्यांवर 18% जीएसटी कायम ठेवला जाईल, तर मोठ्या गाड्या 40% जीएसटी स्लॅब मध्ये राहू शकतात। सध्याचे जीएसटी दर काय आहेत हे जाणून घेऊया। मिठाई आणि खाद्यपदार्थ। सध्या ब्रँडेड नसलेल्या मिठाईवर 5% जीएसटी लागतो, तर ब्रँडेड आणि पॅकेज्ड मिठाई 18% स्लॅब मध्ये येते। कपड्यांवर त्यांच्या किंमतीनुसार 5% ते 12% टॅक्स लागतो। 1000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या कपड्यांवर 5%, तर त्यापेक्षा जास्त किंमतीच्या कपड्यांवर 12% जीएसटी लागू आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची 56वी बैठक 3 आणि 4 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे। या बैठकीत या सर्व प्रस्तावांवर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे। सूत्रांनुसार या सुधारणा दसरा दिवाळी सणांपूर्वी लागू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे।